विधान परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी हॉटेल सिटी पार्क येथे पत्रकार परिषद घेतली. विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पराभूत करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख विजयी होतील असा विश्वास खासदार मोहिते पाटील यांनी दर्शवला आहे. आमच्या मागे अदृश्य शक्ती होती, त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल अशी माहिती दिली. निवडणुकीत थोड्या प्रमाणात गैरप्रकार झाला, त्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे असे सांगत धैर्यशील मोहिते पाटील भर पत्रकार परिषद एक गॉगल दाखवला. गॉगलमध्ये कॅमेरा असून मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था त्यामध्ये आहे. अशा प्रकारचे गॉगल काही मतदान करताना आढळले. त्यामधील एका मतदाराकडून गॉगल काढून घेतला, पुरावा म्हणून आम्ही जवळ ठेवला अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. भाजपच्या मनात आमच्याबद्दल भीती आहे, त्यामुळेच असा गैरप्रकार घडल्याची माहिती. विधान परिषदेचे इलेक्शन सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतापासून सुरुवात झाली आणि निश्चितच आमचे उमेदवार आदरणीय वसंत नाना यांचा 22 तारखेला विजय होणार आहे. समीकरण त्याला असेल किंवा संख्याबळ आपण काहीतरी मोजलं असेल, काय समीकरण काय कशा पद्धतीने सांगता येईल? जिल्ह्यातील पूर्ण अदृश्य शक्ती यासाठी मागं लागली होती आणि ती सक्सेसफुल झालेली आहे, 100% सक्सेसफुल झालेली आहे. किती मतांपर्यंत विजय आहे आमचा 100%. जिल्ह्यावर कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली, क्रॉस वोटिंग ज्या ठिकाणी ते काय झालं? अदृश्य शक्तीने ज्या पद्धतीने वोटिंग करायचं आहे त्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांच्यावरची जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत, त्या अन्यायाचा वाचा फोडण्याचं काम या मतदानाच्या रूपातून त्यांनी केलेलं आहे आणि येत्या 22 तारखेला ते तुम्हाला सर्वांना दिसून येईल. ह्याच्यावर अदृश्य शब्दावरती जे आहे ते आमदार सचिन कल्याणचे टीका की अदृश्य होण्याची वेळ आता तुमच्यावरती. बघूया 22ला अदृश्य कोण होतंय ते आणि युगो प्रॉब्लेम कोणाला आहे तेही 22 तारखेला बघू. आणि ते नवीन आहेत राजकारणात, लहान आहेत, त्यामुळे लहान मुलं बोलतात अशी. जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रावर अदृश्य शक्ती काम करते? सगळ्याच एक बूथ असं नाही, एकही तालुका असं नाही की जिथं अदृश्य शक्तीने काम केलं नाही. भाजपने ठोसपणे सांगितलंय आपली बार 500 पार, तर तुमचं काय आकडे? मी पार बेर सांगणार नाही. वसंताचा या दुष्काळामध्ये बहरणार आहे चांगला जिल्हाभर. काही अनुचित प्रकार किंवा जसं की काल उमेदवार असं म्हणाले की चैन वोटिंग होण्याची भीती आहे, त्यामुळे ती होऊ नये काही उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्या तक्रार दिली आणि ते थांबले. प्रकार घडले? आम्ही वेळीच तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची तसं काय करायची. एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांना, तो मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले. आहे, दाखवू शकतो मी तुम्हाला. काय नेमका उद्देश होता अशा पद्धतीने गॉगलचा वापर करण्यात आला? अविश्वास स्वतःच्या मतदारांवरचा. हा गॉगल आहे, इथं कॅमेरा आहे, याला इथं HD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक बटन आहे, मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. इथं बरोबर सेंटरला कॅमेरा आहे. दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती की ते मतदान करतायत का नाहीत आपल्याला.
पुरावा करून ते पुरावा म्हणून पाहिजे होतं त्यांना की तुम्ही आम्हालाच मतदान केलं. हो, कशासाठी सांगितलं ना मला, त्या मतदारावर अन्याय करायचा नाही. आम्हाला विश्वास आहे मतदारांवरती, त्यांची खदखद आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही लेखी तक्रार दिली नाही. आमदार राम सातपुते असं म्हणतायत की आमची लढाई ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधातच आहे. जानकरांची आता कुठंतरी गोष्टी झाली असं वाटत नाही का? कारण हा निवडणुकीपुरते जानकर तिकडे गेलेले होते आणि आता त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात पण आता बंड फोपाटलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलंय, आमचा घरातला विषय आम्ही घरी संपवू आणि त्याच पद्धतीनं जे कोण बोलतंय वारंवार त्यांना मोहिते पाटील झोपता उठता, ते संताजी धनाजीचं कसं होतं, मोगलांना ते संताजी धनाजी त्यांचे घोडे कायम दिसायचे. मालकापाशी दुकान चाललं पाहिजे कोणाच तर, त्यामुळे मोहिते पाटलावर बोललं पाहिजे, म्हणून काही मंडळी या जिल्ह्यातली कायम मोहिते पाटलांवर बोलतात. पण जानकरांचं युद्ध तो झाला असं नाही. ते आपण आमदार साहेबांना विचारलेलं बरं राहील. राऊतांची विजयाची सभा अकलूजमध्ये होणार का? आमचा वसंताचा भर सगळा झालाय जिल्हाभर आणि कोणाची सभा अकलूजला होणार. ते म्हणतायत की आम्ही सचिनदादा निवडणुकीच्या वेळेस म्हणाले की एका व्यक्तीच्या इगो दुखवण्यामुळे ही निवडणूक लागली. पुन्हा एकदा त्यांनी आज तेच उद्गार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ज्या व्यक्तीच्या इगो दुखवण्यामुळे ही निवडणूक लागली होती त्यांना त्यांच्या इगोचं उत्तर 22 तारखेला लागलं. माझं मत असं आहे पत्रकार मंडळींना की तुम्ही कोणाच्या इगोमुळे इलेक्शन लागलं हे त्यांनाच विचारा. मतदार सांगतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला, सत्ताधारी पक्षातले मतदार सांगतील कोणाच्या इगोमुळे इलेक्शन लागलं. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.